कॉक्रोच जनता पार्टीचं आंदोलन जंतर मंतर या ठिकाणी सुरू आहे आणि याच आंदोलनासाठी महाराष्ट्रातनं प्रचंड मोठ्या प्रमाणात पाठिंबा हा दिसून येतोय। अशामध्येच प्रकाश अण्णा शेंडगे हे देखील आज दिल्लीमध्ये पोहोचलेले आहेत। प्रकाश अण्णा, तुम्ही आज दिल्लीमध्ये आलेला आहात, दीपकेंना भेटायला आलेला आहात। आंदोलन तुम्ही बघताय किती मोठ्या स्वरूपात आहे, नेमकी आज तुमचं येण्याचं इथे कारण काय? तुम्ही पाठिंबा दर्शवताय का तुमच्याकडनं? हे पहा, या देशामध्ये याच्या इतिहासामध्ये आतापर्यंत जी आंदोलनं झाली, या देशातलं पहिलं आंदोलन असं आहे की जे या देशातल्या विद्यार्थी आणि तरुणांनी हातात घेतलेलं आहे आणि सरकारला सळो की पळो सोडण्याची तयारी जी आहे या सगळ्या युवकांनी केलेली आहे। आज धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घेतल्याशिवाय हे सगळे तरुण मंडळी हटायला तयार नाही आहेत। नीट परीक्षा पेपर फुटी आणि त्यातून झालेल्या 21 विद्यार्थ्यांच्या आत्महत्या हे हे सगळं जे आहे या सगळ्याचा जाब विचारण्यासाठी ही सगळी तरुण मंडळी अभिजित दिपकेच्या नेतृत्वामध्ये आज या ठिकाणी आंदोलन करत आहेत। वांगचुक साहेबांचं सुद्धा उपोषण या कारणासाठी झालेलं आहे। मी महाराष्ट्राचा ओबीसी जनमोर्चाचा अध्यक्ष या नात्याने या आंदोलनाला सक्रिय आणि पूर्ण ताकदीनिशी पाठिंबा देत आहे आणि या दीपिकेचं मी मनपूर्वक अभिनंदन करेन की त्याने एक हाती एवढं मोठं आंदोलन जे आहे ते या देशामध्ये उभा केलेलं आहे। हे आंदोलन फक्त दिल्ली जंतर मंतर इथे नाही आहे, तर देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये हे आंदोलन जे आहे ते आता पोहोचलेलं आहे आणि कुठल्याही परिस्थितीत या सरकारला आता प्रधानांचा राजीनामा घेतल्याशिवाय दुसरे कुठलाही पर्याय उरलेला नाही। मी 20 जुलै रोजी या तरुणांच्यावर जो अमानुष लाठी हल्ला केला त्या लाठी हल्ल्याचा सुद्धा मी जाहीर निषेध करतो आणि सरकारकडे मागणी करतो की ताबडतोब आपण कुठलाही विचार न करता जे शिक्षण मंत्री आहेत धर्मेंद्र प्रधान त्यांचा राजीनामा ताबडतोब घेतला गेला पाहिजे। जे 21 विद्यार्थ्यांच्या आत्महत्या झालेल्या आहेत या नीट पेपर फुटीमुळे त्यांच्या प्रत्येक कुटुंबाला 1-1 कोटी रुपयाचं अनुदान जे आहे ती मदत जी आहे ती सरकारने दिली गेली पाहिजे आणि इथून पुढे अशा प्रकारे कुठल्याही पेपर फुटी आणि ह्या तरुणांचं आयुष्य उद्ध्वस्त होईल अशा प्रकारचा कुठलीही कृत्य जे आहे इथून पुढे घडता कामा नये। अशा प्रकारचे नियोजन जे आहे ते या सरकारने केलं गेलं पाहिजे। या सरकारला आता हे या तरुणांच्या मागण्या मान्य केल्याशिवाय दुसरा पर्याय नाही। आम्ही सुद्धा जाहीरपणे पाठिंबा देतो। या ठिकाणी चंद्रकांत डावकर साहेब कुणबी समाज नेते आहेत, आमचे ओबीसी जनमोर्चाचे उपाध्यक्ष आहेत, जेडी तांडेल साहेब आगरी समाजाचे नेते आहेत आणि या सगळ्या आमच्या नेत्यांनी मिळून अभिजित दिपकेंच्या या तरुणांच्या या आंदोलनाला जाहीर पाठिंबा देतो। त्यांच्या आंदोलनाला आम्ही सलाम करतो आणि पूर्णपणे पाठिंबा ताकदीनिशी या आंदोलनामध्ये इथून पुढे आमचे सगळे कार्यकर्ते, आमचे विद्यार्थी, आमचा सगळा युवा वर्ग जो आहे तो या आंदोलनामध्ये सक्रियपणे या ठिकाणी जनता मंतर असेल किंवा महाराष्ट्रातली कुठली आंदोलन असेल त्या आंदोलनामध्ये इथून पुढे ओबीसी जनमोर्चा जो आहे तो पूर्ण ताकदीनिशी या आंदोलनामध्ये उतरल्याशिवाय राहणार नाही। अर्थातच अण्णा, एक महत्वाचा प्रश्न आहे की काल शिष्टमंडळासोबतची दुसरी बैठक केंद्र सरकारची झाली आहे। 2 मागण्या पूर्ण केलेल्या आहेत। तिसरी आणि प्रमुख मागणी आहे राजीनामाबाबतची। त्यांनी 24 तासाचा वेळ मागितला। आज दुपारी देखील पुन्हा एकदा ती शिष्टमंडळासोबत आणि केंद्र सरकारची बैठक होणार आहे। काय वाटतं, वेळ इतका वाया गेलेला आहे आणि आता पुन्हा एकदा 24 तास अजून मागितले, आज बैठक होत आहे, काय तोडगा काढतील का याच्यावर किंवा राजीनामा घेतील का? हे पहा, हे सरकार जे आहे हे सरकार आपण गेले आता बघतोय 18 वर्षापासून संपूर्ण जनता जी आहे या सरकारच्या प्रत्येक निर्णयाला विटलेली आहे आणि आता हे संविधान जे आहे हे संविधान आता वाचवण्याचं काम जे आहे या देशातील तरुण हे नक्कीच करतील, कारण दुसरा कुठलाही पर्याय जो आहे या देशापुढे आता शिल्लक राहिलेला नाही। हे संविधान वाचवण्याचं, हा देश वाचवायचा असेल तर या तरुणाईच्या पाठीमागे सगळ्यांनी उभं राहिलं पाहिजे। आज निर्णय जो आहे, आज निर्णय नाही झाला, धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा नाही झाला तर हे आंदोलन जे आहे ते अजून उग्र होईल आणि हे देशातल्या गावागावामध्ये जे आहे हे आंदोलन पोचल्याशिवाय राहणार नाही। पण माझी सरकारकडे मागणी आहे की बऱ्या मुलांना आपण या धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा जो आहे तो आज आपण करावा आणि ह्या तरुणाईचं आंदोलन जे आहे हे कुठेतरी यशस्वीरित्या वाटचाल करेल अशी सोय जी आहे ती या सरकारनं करावी। नाहीतर या सरकारला जे आहे खुर्ची खाली केल्याशिवाय दुसरा पर्याय राहणार नाही। प्रधानांचाच काय, पंतप्रधानांचा सुद्धा राजीनामा जे आहे ते सुद्धा आता हे थोडं मागायला लागलेले आहेत, म्हणून आणखी परिस्थिती हाताबाहेर जाण्याच्या ऐवजी त्यांनी धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा आज घ्यावा, हेच सरकारला हे शहाणपणाचं ठरेल।
यांना तर बघू शकतो महाराष्ट्रातनं देखील मोठ्या प्रमाणात दिपके आणि कॉक्रोच जनता पार्टी यांना समर्थन मिळते. अशामध्येच प्रकाश शेडगे हे देखील आज दिपके यांना भेटण्यासाठी जंतर मंतरवर आले आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट मनोज सोलांकी सोबत मी शुभम उमाळे, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई.